काही दिवसापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी सातारा लोकसभेच्या विषयावर काही चर्चा केली आणि सातारा लोकसभा आम्ही लढवू अशा पद्धतीची भूमिका मांडली। ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे असं माझं मत आहे। सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवेल। भारतीय जनता पार्टीनं अशी कुठलीही अधिकृत चर्चा केल्याचं माझ्या कानावर नाही, परंतु गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मोठ्या ताकदीनं सातारा जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टी ही जिल्ह्यातली 1 नंबरची पार्टी आहे। अगदी वाई मतदारसंघापासून आपण आलो तर सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण हा सगळा परिसर बघितला तर भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य या ठिकाणी आहे। त्यामुळं कोण काय भूमिका मांडतं या भूमिकेवर वरिष्ठ चर्चा करतील आणि वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील, परंतु गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून आम्ही लोकसभेची तयारी केलेली आहे आणि या लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगानं सध्याची परिस्थिती बघता भारतीय जनता पक्षाचा खासदार व्हायला कुठलीही अडचण या मतदारसंघामध्ये नाही असं भारतीय जनता पक्षाचं आमचं मत आहे। त्यामुळं हा मतदारसंघ कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाकडे राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे। या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। पक्षश्रेष्ठींच्याकडे आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि मला वाटतं वरच्या स्तरावर अशी कुठलीच चर्चा झाल्याचं माझ्यात ऐकवत नाही। शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते म्हणून करत असतो, परंतु आमचा आग्रह आहे कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सोडणार नाही। भाऊ, स्थानिक लेवलला एक मत का होत नाही? पण तुमच्या आता 3 पक्ष आहेत, त्यामध्ये स्थानिक लेवलला जे काही एक मत व्हायला पाहिजे, प्रत्येकाचं विधान वेगवेगळ्या पद्धतीनं, शिंदे गट असेल किंवा अजितदादांचं म्हणणं अशा पद्धतीने येतं। प्रत्येक पार्टीला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि मला वाटते भूमिका विचारावर मांडणं वेगळा विषय आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं भूमिका मांडत असताना मतदारसंघावर भूमिका मांडताना सगळ्यांनीच थोडा विचार करून मांडली पाहिजे, हे माझं मत आहे। मग भलं राष्ट्रवादी पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनीच विचार करून आपले भूमिका मांडली पाहिजे। शेवटी जागा वाटप हे तिन्ही पक्षाच्या समन्वयाने ठरेल आणि समन्वय व्हायच्या अगोदर, चर्चा व्हायच्या अगोदर अशा पद्धतीच्या चर्चा होणं हे मला वाटतं तितकंसं इष्ट आहे। भाऊ, अजित पवारांनी जेव्हा या मतदारसंघावर दावा केला, त्यांनी भूमिका मांडली, त्यावर तुमचं मत काय आहे? आणि दुसरं म्हणजे जर समजा वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा झाली आणि हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्यात आला तर तुमची भूमिका काय? त्याला जोडूनच भाऊ एक प्रश्न आहे की शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव सुद्धा म्हणतात की हा शिवसेनेला दिलेला, शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ। माझी भूमिका क्लिअर आहे। अजितदादांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्या भूमिकेच्या ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे। व्यक्तिगत भूमिकेवर मी मत व्यक्त करायचं काही कारण नाही। मी या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षाची भूमिका मांडतो आहे, जिल्ह्याच्या वतीनं, की भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यातली लोकसभा लढवण्यासाठी सक्षम आहे। सातारा जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीनं गेल्या 4 वर्षापासून लोकसभा लढवण्यासाठी तयारी केलेली आहे आणि आपल्या साक्षीनं केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच हा मतदारसंघ लढवेल अशा पद्धतीची आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही आपल्यासमोर मांडतो। शिंदे गटातून सुद्धा थोडी मागणी होती की मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यामुळं त्या बाबतीत वेगळं मत घ्यायचं काही कारण नाही। पण माझं संबंधित आघाडीतल्या सगळ्याच पक्षांच्या विषयावर आपण चर्चा करत असताना आघाडीचा समन्वय राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी मांडली पाहिजे। भाऊ, पण एकूणच मागच्या वेळेस भाजपच्या उमेदवाराचा पराभव असेल आणि एकूण आता तुम्ही म्हणता 4 वर्ष भाजपला लावलेली ताकद असेल, पण जिल्ह्यातलं चित्र जर बघता तर कुठेतरी राष्ट्रवादी प्रबळ होती आणि त्यामुळेच आतापर्यंत राष्ट्रवादीचा खासदार इथला निवडून आला असं एकूण चित्र होतं।
नाही, राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये प्रबळ होती याच्याबद्दल कोणाला शंका नाही ना. राष्ट्रवादी प्रबळ नाही हा आत्ताचा मुद्दा आहे. आत्ता राष्ट्रवादी प्रबळ कुठं आहे? त्यामुळं राष्ट्रवादीचा विषय बाजूला ठेवून सध्या भारतीय जनता पक्षाची ताकद वाई मतदारसंघापासून जर विचार केला, साताऱ्यात तुम्हाला ज्ञात आहे, मला वाटतं भारतीय जनता पक्ष सोडून खूप कमी स्कोप आहे बाकीच्या पक्षाला. कोरेगावला आपण बघता की कोरेगावची परिस्थिती काही वेगळी असायचं काही कारण नाही. कराड उत्तरमध्ये आम्ही ताकदीनं लढतोय, याच्यामध्ये कुठं प्रॉब्लेम असायचं कारण नाही. दक्षिणला 1 to 1 फाईट आहे, त्याचाही विषय आहे. आणि पाटणला आपण बघताय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद ही वादातीत आहे या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी हाच सक्षम पक्ष आहे आत्ता. त्यामुळे आमची भूमिका क्लिअर आहे की हा सातारा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी लढेल. भारतीय जनता पार्टीनंच लढवा. तर आम्ही 100% हा मतदारसंघ, पाठीमागचा इतिहास काय आहे याच्या संदर्भात आपण मांडलेली भूमिका, जरी तत्कालीन परिस्थितीमध्ये झालेला पराभव असा, त्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे. आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हाच एकमेव विकल्प लोकसभेला आहे. भाऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल, चेहरा कोण आहे, कारण उदयनराजेंना अजूनही फोकस केलं जात नाहीये भारतीय जनता पार्टीकडून. मग तुमच्या उमेदवारीचा तिढा कायम असलेला पाहायला मिळतोय. चर्चा तशी बाहेर राजकीय पटलावर आहे. भारतीय जनता पार्टी ही अनुशासित पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिल्हा लेवलला ठरत नाही, तो वरिष्ठ लेवलला ठरतो. आणि जेव्हा तो उमेदवार ठरेल, मग कोण असेल, महाराज असतील, अन्य कोण असेल, हा विषय ती पार्टी ठरवेल. आणि जो पार्टी उमेदवार देईल तो उमेदवार सक्षमपणे लोकसभेची निवडणूक लढेल. आणि सातारा जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. आमच्या तिन्ही पक्षाची जी आघाडी आहे, आघाडी मिळून आम्ही निवडून आणू. पण उमेदवारीचा क्लेम सगळ्यात पहिला आमच्या भारतीय जनता पार्टीचा. काल महाविकास आघाडीची बैठक झाली साताऱ्यामध्ये. त्यात आमदार श्रीकांत शिंदेंनी एक वक्तव्य केलं की साताऱ्याचा पुढचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच निवडून येईल आणि त्याला जोडून सत्ताधारी निधी वाटपात देखील दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे साहेबांनी आधी आपलं बघावं, बाकीचे कशाला असतं. त्यांनी बाकीच्या फार जिल्ह्याची चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या भूमिकेतून बघा, भारतीय पक्ष कुठं आहे, काय आहे, काय चाललं आहे, त्यांनी तपासावं. आणि मला वाटतं स्टेज तर मला वाटतं राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडे एवढी माणसं नाहीत की स्टेजवर बसणं, एवढी माणसं नाहीत. अर्धी माणसं तर काँग्रेसची होती तेव्हा. कुठली बैठक होती मला माहिती नाही, पण स्टेजवर बसायला तर माणसं आहेत का आता? हो, चाचपणी तरी नावं काहीतरी असतील ना, 1-2-3 नावं आपली भाजपच्या वतीनं काहीतरी. भारतीय जनता पार्टी गेल्या 3 वर्षापासून लोकसभा प्रवास करते. केंद्रीय नेतृत्वातली अनेक मंत्री इथे येऊन गेले, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आणि त्यावेळी सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट जात असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये असं कोणाच्या नावाची चर्चा करायचा अधिकार ना मला आहे ना कुणाला आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहवाल तर जातो पार्टीकडं, सगळी परिस्थिती तर पार्टी बघत असते आणि योग्य उमेदवाराला पार्टी 100% तिकीट देईल, अजिबात अडचण नाही. भाऊ, मानमध्ये अवकाळी नुकसान झालं द्राक्ष बागाचं 3-4 गावांमध्ये, देवापूर असेल, पळसावडे. तर त्यानंतर मग शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे. त्याच्यावर 100% नुकसान झालेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने पंचनामे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पण मिळेल, त्यामध्ये कुठली अडचण नाही. पाठीमागच्या 2-3 वर्षापूर्वी त्याच भागातल्या द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं आणि मला वाटतं उत्पन्नापेक्षा जास्तीचं मदत मिळाली होती. एकरी 12 लाख, कोणाला 8 लाख, कोणाला एका शेतकऱ्याला 25-25 लाख रुपयाची मदत झालेली होती. त्यामुळं मानचा लोकप्रतिनिधी सक्षम आहे, तिथले पंचनामे झालेले आहेत आणि त्या लोकांना मदत पण 100% येईल. एवढंच नाही तर दुष्काळामध्ये ज्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं दुष्काळामुळं, त्याचे पंचनामे झालेले आहेत आणि त्याचा नुकसान भरपाई विम्याची मिळण्यासाठीची कारवाई या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचा 8-10 दिवसात निर्णय होईल. आणि ज्या शेतकऱ्याचं पाऊस न पडल्यामुळे नुकसान झाले, आता हा तो अतिपावसाचा विषय आला, म्हणजे अवकाळी पावसाचा विषय आला, पण ज्या ठिकाणी पाऊसच पडला नाही, उगवून आलेलं जळून गेलं, अशाही शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातली भूमिका आपण घेतली होती. आणि खूप 2-2.5-3 महिन्याच्या लढाईत कलेक्टर आम्ही लढतो आहे
2.5 महिन्याच्या लढाईला आता यश येताना दिसते आणि 8-10 दिवसात निर्णय होईल आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल ती कोट्यावधी रुपयेमध्ये असेल. अजितदादांनी दावा जो केला होता या आपल्या साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेबाबतचा, त्यानंतर तुम्ही बराच काळ उशिरानं स्वतः आता तुम्ही पुढे येऊन ह्या दावा करताय. नाही, बरा नाही. मी आपल्याला माहिती आहे की अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो आणि नागपूरला असल्यामुळे आपल्याला नागपूरवरून प्रेस घ्यायचा विषय नव्हता. जिल्ह्याचा विषय जिल्ह्यात येऊन मांडायचा होता. त्यामुळे जिल्ह्यात येऊन मांडावा अशी 7 माझी तारखेला विनंती होती. अधिवेशन सुरू झालं. दादांनी बोलून तर आता नाही, जवळजवळ नाही. 10 दिवस झाले. नाही 7 तारखेला अधिवेशन त्या 2-3 दिवस अगोदर झालेला विषय होता. त्यामुळे तो काही खूप अगोदरचा विषय अशातला विषय नव्हता. त्यावेळी वरिष्ठांकडनं ज्यावेळी सांगण्यात आलं त्यानंतर ही पत्रकार परिषद अजिबात विषय नाही. वरिष्ठांच्याकडं आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. वरिष्ठ आमची मत वारंवार घेत असतात. 1-to-1 चर्चा पण होत असतात. त्यावेळी या लोकसभेसंदर्भातली आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि आत्ताची जी भूमिका आहे ही सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा या लोकसभा उमेदवारीसाठी क्लेम आहे आणि भारतीय जनता पार्टी उमेदवारी निवडणूक लढवेल. माढा लोकसभा सातारा मतदारसंघाचं पण लोकसभेवर चित्र आहे. तुम्ही दावा करताय भाऊ आणि माढामध्ये पण आता विद्यमान आमदार भाजपचेच आहे खासदार सर माढामध्ये. तर अशी काही तडजोड झाली सातारा लोकसभा आणि माढाचा लोकसभा तर काय मला काही समजत नाही. तडजोडीचा विषय येतोच कुठं. ते आमचे खासदार आलेले आहेत. त्या जागेचा तडजोडीचा विषयच येत नाही आणि इथले खासदार हे काय अजितदादांच्या सोबत नाही आहेत. त्यामुळे क्लेमचा विषय कुठे येतो. एक वाक्य काय ह्याच्यामध्ये कधी येणार येईल ना. कारण की काय चालू होतं, आहे. तुम्ही आज सांगितलं ठीक आहे शिवसेना पण साक्षी आता राष्ट्रवादीचा दावा पण तुम्ही आता खोडून काढताय. एकूण हे सगळं मूळ भूमिकेत तुम्हीच आहात मोठा पक्ष म्हणून. पण ह्याच्यामध्ये एक वाक्यता कधी येणार म्हणजे ही संधी का सातारकरांची कधी संपणार आहे का जागेसाठी. काही गोष्टींची उत्सुकता असणं आवश्यक आहे. तशी ती राहिली पाहिजे. सगळ्याच गोष्टी समजल्या तर मग आपण तरी कोणाला काय विचारणार असं. त्यामुळे ती उत्सुकता तर राहिली पाहिजे. पण मग फक्त हे चर्चा आणि प्रत्येकजण सांगतंय एवढंच चर्चेतनं विचार मंथनातनं काही नवीन गोष्टी पुढे येतात. वरिष्ठ पातळीवरती तुम्ही जे म्हणताय ते कधी होणार. नाही होईल ना. आता प्रक्रिया चालू आहे. लोकसभा आता काय खूप लांब राहिलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर चर्चा होतील. अधिवेशन संपल्यावर तो आपला विषय आपल्या लेवलचा विषय पण नाही वास्तविक तो. अधिवेशन संपल्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते बसतील आणि त्याच्यावर चर्चा होईल आणि निर्णय पण होतील. आज सातारा शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी झाला होता. अयोध्येला आता किती लोक जाणार आहेत तुम्ही 22 तारखेला जी उद्घाटन. अयोध्येला शेकडो लोक, हजारो लोक जातील. हजारो लोक जातील. प्रत्येक लोकसभेतनं ट्रेन आपापल्या गाड्या आज जात आहेत. कारण जे स्वप्न बघितलं होतं राम मंदिराचं ते पूर्ण होताना जो आज बघितला असेल तुम्ही. म्हणजे मी सांगतो म्हणून अजिबात नाही. तुम्ही बघितलं असेल लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, लोकांनी त्या यात्रेचं केलेलं स्वागत आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे वेगळं सांगायची मला वाटतं आवश्यकता नाही. लोकांनी रांगोळी काढून फुलं टाकून त्याचं स्वागत केलं आहे आणि खास करून व्यापारी दुकानातनं बाहेर येऊन विथ फॅमिली बाहेर येऊन ते स्वागत करत होते. म्हणजे त्या लोकांना झालेला जो आनंद आहे तो लोकच सांगत होते, लोकांचे भाव सांगत होते. त्यामुळं खूप मोठ्या संख्येने लोक जातील अयोध्येला. भाऊ वाईचे आमदार मकरंद पाटील हे अजितदादांबरोबर गेलेले त्यांचे बंधू इच्छुक आहेत सातारा लोकसभेला. अजितदादा दावा करतायत त्यांच्या बाजूनं त्यांना तिकीट देण्यासाठी ते इच्छुक आहेत. किंवा इकडं मागच्याच काही दिवसापूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी पण त्यांचीच मागणी केली. नेमकी ह्यात काही खेळी वाटते तुम्हाला राजकीय. माझी अशी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि असं कोणी इच्छुक आहे असं मला माहिती नाही. आणि कुणी कुणाशी भेटावं हा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे. त्यामुळे त्यात काही मला वाटते फार बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. भाजप महाराष्ट्रामध्ये म्हणते मी एवढ्या 44 जागा सगळीकडे म्हणते इथे आमचा उमेदवार म्हणजे पुन्हा मीची बाधा होऊ नये. मी पुन्हा येईन असं तर होणार नाही. आपण मला वाटतं मीच आणि पुन्हा यांचा विषय येतो. पुन्हा तर आलेलो आहे आम्ही आणि मीची बाधा तर बिलकुल नाही. आदरणीय फडणवीस साहेबांनी खूप जमिनीवर राहून 5 वर्ष काम केलं होतं म्हणून लोकांनी पुन्हा कौल दिला होता आणि त्या भाजप शिवसेना युतीचे 162 आमदार निवडून आले होते. त्यांना पाठिंबा देणारे पुन्हा 10, 172ची संख्या असताना
त्यावेळी जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण जी भूमिका सांगितली पुन्हा यायचा, तर पुन्हा तर आम्ही आलो आहे. लोकसभेला बी आम्हीच येऊ, विधानसभेला बी आम्हीच येऊ. आणि अनेक दावे, अनेक चर्चा, अनेक विषय चालले होते की आता हवा बदललेली आहे, 5 राज्याच्या निवडणुकीनंतर असं घडेल, 5 राज्याच्या निवडणुकीनंतर तसं घडेल. 5 राज्याच्या निवडणुका पण झाल्या आणि काय घडायचं ते घडून गेलेलं आहे. आणि आता इंडियातले आय शोधायचा विषय आला आहे, सगळे एक एक शोधायचा विषय आला आहे सगळ्यांचा. बैठकीला कोणी येत नाही म्हणून बैठक कॅन्सल झाली इंडिया आघाडीची. मला वाटतं भविष्यात बैठक होईल का नाही माहिती नाही. तेव्हा आता मोदीजी पुन्हा येणारच आहेत, तर कशाला त्यांच्यासोबत वाकडं घ्या म्हणून हे घडी एक एक आता बाजूला जायला लागलेले आहेत ते. तेव्हा आता तुम्ही म्हणता तसं बिलकुलच नाही. बारामती पवार साहेब आले होते. हं? बारामती साहेबांनी प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं. कुठला? माढा लोकसभा. हं. रणजित निंबाळकर हे पहिले 50 मध्ये चांगले काम करणारे आहेत, तर त्यामुळे त्यांची उमेदवारी फिक्स आहे. बिलकुल. रणजितदादा माझे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, तेवढेच माझ्या जवळचे मित्र आहेत. आणि मित्राची उमेदवारी जाहीर होणं तर वास्तविक तो प्रदेशाध्यक्षांचा अधिकार आहे, आपला विषय नाही आहे. आणि त्या विषयावर आपण चर्चा करू इच्छित नाही. परंतु मित्राची उमेदवारी होत असेल तर माझा एवढा आनंद कोणाला असेल. निराजुलचा जो आता महत्त्वाचा जो जलशक्ती मंत्रालयाने एक निर्णय दिलेला आहे, तो आपल्या जिल्ह्याला आणि आसपासच्या जिल्ह्याला फार महत्त्वाचा ठरणार आहे. हो. काय सांगाल आपल्याला? नाही, त्या खासदारांच्या प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे. खूप प्रयत्न खासदार मोदयांनी केले. राज्य पातळीवर तर आहे, काय बंधनं होती, काय निधीची अडचणी होत्या, त्या अडचणी सगळ्या सोडवून केंद्रातनं त्या योजनेला निधी मिळवून आणणं हा खूप मोठा विषय आहे. आणि जे लोक सांगत होती की एका बाजूचा कालवा वितरण व्यवस्था झाली नाही म्हणून पाणी बारामतीला जाते, आता ते वितरण व्यवस्था होईल आणि पुढचं होईल काय व्हायचं ते पाणी आता वितरण व्यवस्था आता कुठलीही थांबणार नाही. आता सगळ्या वितरण व्यवस्था होतील आणि ज्यांच्या हक्काचं ज्यांचं पाणी आहे ते पाणी जाईल त्यांना. भाऊ मध्ये शरद पवार साहेब आले होते सातारा, तर त्यावेळेस ते म्हटले होते की आमचा उमेदवार उभा करणार आणि निवडून सुद्धा आणणार. तर तुम्ही कसला? अशी म्हटलं की सातारा जिल्ह्यात कुठला उमेदवार? लोकसभेचा. हां. लोकसभेचा मग तुम्ही म्हणताय की ते भाजप बळकट झाले आणि राष्ट्रवादी राहिलेली नाही. मग नेमकं पवारसाहेब कशाच्या जोरावरती? आता पवारसाहेब अनुभवी नेते आहेत. पवारसाहेब कशा जीवावर बोलतात ते त्यांना माहिती. माझ्यात पण असंच म्हणले होते की आमचाच निवडून येणार. भाऊ सॉरी उशिरा आलो, माहीत नाही आधी हा प्रश्न झाला का, पण भाजपचे पदाधिकारी निवडणुकीमध्ये इथले इव्हन सातारच्या बाहेरचे पण कार्यकर्ते तुमचे जे जुने आहेत ते पण नाराजी आहेत. काय नेमकं? नाही, आता पदाधिकारी निवडीमध्ये सगळ्यांनाच न्याय देणं तसं सोपं नसते. आणि ज्या ज्या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर होते तिथं छोटे मोठे नाराजीचा विषय असतो. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. जिल्हाध्यक्ष बोलले, मी स्वतः बोललेलो आहे, पक्षातली काही वरिष्ठ लोक बोलतील आणि असं कोणीही नाराज राहणार नाही. सगळ्यांना संघटनेमध्ये सामावून घेऊन काम केलं जाईल. बिलकुल चिंता करू नका, अजिबात होणार नाही, काळजी नका करू. तुम्ही दावा करताय पण पुन्हा पवार साहेबांची पावसातली सभा साताऱ्यात आहे, काय आम्ही सगळ्या दिवशी पाऊस थांबवून टाकू, काळजी करू नका.